नमस्ते. आपण गुरु शिष्य क्लासेस मध्ये आज विद्यार्थ्यांची रिव्हिजन ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. रिव्हिजन ऍक्टिव्हिटी मध्ये कसं आहे कोणीतरी एक्सप्लेन करायचा. जान्हवी ते एक्सप्लेन कर. काय करणार आहे आपण आज नक्की? आपण प्रश्न खाली बसून लिहिणार आणि उत्तर सरांपाशी लिहायचं. म्हणजे तुम्ही प्रश्न खाली बसून पाठ करणार आणि उत्तर इथं टेबलवरती बसून लिहिणार आणि ते उत्तर मी चेक करणार. ह्याला काय म्हणायचं? रिव्हिजन ऍक्टिव्हिटी. तुमचं तुम्ही सेल्फ रिवाइज करायचं पेपरच्या अगोदर. पेपरला आता किती मोजून 7 ते 8 दिवस राहिलेले, बरोबर आहे. मग त्याची ती तयारी चाललेली आहे आपली. ओके, चला करा सुरुवात. लवकर 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 ते सांगितलंय ते करा. काय रोटेशन, रिव्हॉल्युशन, डे अँड नाईट. वेट 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 सगळे जण बोलून सांगितलं. हे जर 3 मार्क्स दिलेत. हे जर पकड. हे थांब, मस्ती करू नको. हा बोल रे. दर आणि ज्या मुलांची पहिला क्वेश्चन होईल ते मुलं काय करतात? बोर्डवरती काय करतोय? तो लिहितोय. म्हणजे जेणेकरून काय दिसेल की जेवढी मुलं आज प्रेझेंट आहे तेवढ्या सगळ्यांची नाव बोर्डवरती आहे. 1 मिनिट बोर्डवरती लिहिल्यावर काय दिसेल की कोणाला किती मार्क्स पडले. ओके, ठीक आहे. रोटेशन ऑफ द अर्थ गिव्स राईट डे अँड नाईट. सांग रे रिव्हॉल्युशनचं स्पेलिंग. Very good. Rotation. ROTATION. Very good. 3 marks. थांबा, सगळ्यांचं चेक करून काही गडबड अजिबात करायची गरज नाहीये. रोटेशन रिव्हॉल्युशन स्पेलिंग तुला 10 टाइम लिहायचं. किती टाइम? रिव्हॉल्युशन REVOLUTION 10 टाइम लिहायचं. किती टाइम? 10 टाइम्स. रोटेशन स्पेलिंग सांग. रोटेशन रोटेशन मध्ये आर असतं. रो RO. वा 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 वा. रोटेशन मध्ये तू रिव्हॉल्युशनचं सांगतोय. तुला रोटेशनच कळा नाही. ठीक आहे, तू पाठ केलंय. पाठांतर नाही करत, समजून घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. थांबले, तुझा काय क्वेश्चन आहे? ओझोन लेयर इज द प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. हे थोडं इकडे सर रे. सांग रे ऍब्सॉर्बचं स्पेलिंग. ABSORBS. मला एक सांग, कन्सेप्ट समजून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे का नाही? ओझोन लेअर कसा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे अर्थचा? काय करतो तो ओझोन लेअर? आन्सर सांग. काय लर्न केलं आन्सर? are very harmful for living things. The ozone gas absorbs these rays has a result. Life on Earth is protected. बट ठीक आहे, अशा प्रकारे तो प्रोटेक्ट करतो. आणि सर विद्यार्थी इट्स ओके. तो क्वेश्चन मध्ये आहे. 2 मार्क जेवढे मार्क्स दिले ते इथे राईट करा. 2 out of 2 marks. गुड. नेक्स्ट. मिस लिहायचं. तू लिह ना मार्क्स दिले. शेतकऱ्याला ते कोण थांबायचं? तुला काय रोटेशन स्पेलिंगच नाही का आलं? हे बघा कुठं आहे? अहो सर, प्रश्नात पण आहे खाली. तुझ्याकडे एवढं ट्रिक्स असतात ना रे. सांग रिव्हॉल्युशनचं स्पेलिंग. REVOLUTION. रिव्हॉल्युशन. व्हेरी गुड. रोटेशनचं पण विचार. ROTATION. रोटेशन. गुड. 2 बरोबर आहे दादा. मधून नको. आतापासूनच एक पेशन्सची सवय ठेवायची लहान मुलांनी. संयम ठेवायचा थोडासा. ROTATION रोटेशन. REVOLUTION रिव्हॉल्युशन. आणि DAYN. असा अभ्यास केला की तो एक दिवस खूप पुढे जाणार. शिव आता चाललेलाच आहे. शिव आपला टॉप स्टुडंट आहे. व्हेरी गुड. 3 out of 3 marks. खालचं पण केलंय का? त्यांनी डेफिनेशन पण केलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मी तर काय बघून दिलं काय? सांगितलं त्याच्या इच्छेसाठी. व्हॉट इज द न्यू मून? New moon when the moon is not visible
काय इट्स कॉल्ड सीन नाही ते दुसऱ्यात काय दिसतंय का बघू नका. गाडीमध्ये कोणाचं झालंय माझ्या? दिसतं काय माझ्याकडे याचं नाव. व्हेरी गुड. मला जास्त मार्क द्यायला पाहिजे तुला. ड्रॉ टाकतो मार्क. ऐका रे सगळ्यांना एक सांगतोय अभ्यासावर व्यवस्थित फोकस करा. रुद्र तू गप्पा मारू नको. 9 पर्यंत अजून सारे गाईड घेऊन ये. गो. गाडी घेऊन यायचं रे पटपट. खूप स्पेलिंग मिस्टेक आहेत. पुढून एकदा पुढून सरी. ट्रिपल गडत पेंटिंग. कुठे गेला तुमचा? ठीक आहे. छान केलं शिवनं. 6 out of 6 मार्क. व्हेरी गुड. नेक्स्ट. तरी पण राहतंय का स्पेलिंग विचारलं सर. किती? गुड. ह्याला आउट ऑफ मार्क्स तू डिझर्व करतो. किती? 7 out of 7 मार्क्स. सांग रे. रिव्हॉल्युशन. REVOLUTION. व्हेरी गुड. आणि रोटेशन. रेड पेन आहे ना? ROTATION. खिशामध्ये काय ठेवलंय? कागद. म्हणजे स्वच्छ भारत अभियान. इकडे तिकडे कागद नाही टाकायचा. व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाकायचा. लहानपणी आता लहानपणी छान सवय लावायच्या जेणेकरून आपण एक चांगला माणूस म्हणून पुढे आलो पाहिजे. विद्यार्थीने चांगला तुम्ही व्हालच जर तुम्ही अभ्यास केला तर. 3 out of 3 मार्क्स. नेक्स्ट. अल्ट्राव्हायोलेटचं स्पेलिंग चुकलं. प्रोटेक्टिव्हचं स्पेलिंग चुकलं. जे स्पेलिंग चुकलं ते 5 टाइम्स लिहायचे. मी लिहून देतो. प्रोटेक्टिव्ह. PROTECTIVE. प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय? प्रोटेक्ट करणं, सुरक्षा करणं. ओके. आणि अल्ट्राव्हायोलेट UV रेज म्हणतो आपण त्याला. UV रेज कुठून येतात? सन कडून येतात. ओके. त्या काय करतात? ऍब्सॉर्ब करायला काम करतो. कोण? ओझोन लेअर. आता ओझोन लेअर तर तो सन पासून येणारे जे सोलर रेज आहेत ते ऍब्सॉर्बच केले नसते तर अर्थ वरती किती मोठ्या प्रमाणात आता हीट असते. ह्युमन बीइंग्स किंवा अॅनिमल्स सर्वाइव्ह करू शकले असते का? नाही. मग आता जे स्पेलिंग चुकतात त्याच्यावरती फुल फ्लेज फोकस कर. छान मार्क्स मिळतील. बरं आता दिवाळीचा काय प्लॅन तुझा? पुस्तक सोडवायचं, टेबल पाठ करायची, जे येत नाही ते रिव्हिजन करायची. अरे भाषण. भाषणाचं तेच करायचं. अजून त्याचं कसलं भाषण आहे? कसलं भाषण आहे? त्यामुळे सर दिवाळीचे काय काय भाषण येतात ना त्याच्यामध्ये भाग घ्यायचे. ते रिव्हिजन करायचं. प्रत्येक स्पर्धेत तू भाग घ्यायचा आहे. इथून पुढे लक्षात ठेव. काहीही तुला नाही आलं, काही मदत पाहिजे, मी आहे. मला सगळ्या गोष्टींना विचारायचं सर मी हे कसं बोलू, हे वाक्य कसं बोलायचं, तुला काय प्रॉब्लेम्स असतील. ओके. मला तुला ट्रेन करायचं. लक्षात ठेव. भाषणाची स्पर्धा डिक्लेअर झाली की मला सांगायचं. आपण तुझी पूर्ण तयारी करून घेऊ. सांग. रोटेशन. ROTATION. रोटेशन. रिव्हॉल्युशन. REVOLUTION. मागच्या उठतील का नाही रे? रिव्हॉल्युशन. डे अँड नाईट. DAYDNDNIGST 3 out of 3 मार्क्स. गुड. सर लिहिलं घेऊ काय? 3 क्वेश्चन. काय दिलं आतापर्यंत? दिसतो रे. पौर्णिमेला दिसतो. पौर्णिमेला चंद्र दिसतो. चंद्रचा का चंद्राचा? चंद्रचा का चंद्राचा? आपली भाषा मराठी ना. तुला काय दादा डॉन कोण आहेस तू? मग गुंडी वगैरे लावायची काय पद्धत आहे का नाही? विद्यार्थ्यांनी सभ्य राहावं का? स्टाईल आहे. एका साला डबल बटन कसं काय? सर प्रिंटिंग मिस्टेक. प्रिंटिंग मिस्टेक नाही रे. काही वर पास. आवरा पटपट. अभ्यास करा. अरे तुझे मराठीत मध्ये रात्र आला.
हा पूर्ण दिसतो त्याला. चंद्राचा रात्राला हे शब्द जे चुकले ते परत परत लिही. परत चंद्राचा पृथ्वीवरील दिसत नाही त्या रात्राला अमावास्या म्हणतात. सगळं चुकलंय. अमावास्या जे जे शब्द चुकले ते सगळे परत लिही. थांबा थोडी जागा थांबला 1 मिनिट. पर्यंतच्या काळाला चंद्रमास म्हणतात. चंद्रमासावर प्रत्येक दिसाला चंद्रमास म्हणतात. चंद्रमासातील प्रत्येक दिसाला स्थिती म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. जे चुकलंय ते फक्त लिहा. जे चुकलं म्हणजे मराठी शब्द आहेत ना ते चुकतायत. तुझे जोड शब्द असतील ते परत परत लिही. तुला मार्क देतो. अल्ट्रावायलेट स्पेलिंग चुकलं श्री. नाही 5 टाइम्स मग मार्क्स देतो. हा ले